आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। पप्पा मी काय बोलू मला नाही कळतंय। तुम्ही मला एकच गोष्ट शिकवली, जो गरजू आहे, ज्याला गरज आहे त्या व्यक्तीला नेहमी मदत करायची। आणि मी तसंच केलंय। कधी कुठलं काम कमी किंवा हे जास्त आहे त्याचा विचार नाही केला। पण आज रॉकी बोलला की तू गुरु आहेस माझी, तुझ्यामुळे आयुष्य सावरलं माझं, देव म्हणाला मला। आणि असं कसं असेल पप्पा? काय केलंय? स्वप्न त्याचं होतं, त्याने ते पूर्ण केलं। अचानक असा एखादा व्यक्ती आपल्याला एवढं मोठ्या जागी नेऊन ठेवतो तेव्हा भीती वाटत असेल ना? खूप मोठी जबाबदारी वाटते। मी रॉकीला नेहमी मदत करू शकीन ना? त्याच्या पाठीशी मला खंबीरपणे उभं राहायचंय। मी राहीन ना? त्याने शिवा अशी एक हाक मारली तर तिथे पोहोचेन ना मी? पोचायला पाहिजे मी। खूप जड वाटतंय, खूप लोड येतो माझ्यावर। शिवा, शिवानी, वाहू देत अश्रू। आणि अश्रू आनंदाचे असायला, भीतीचे नाही। स्वप्नपूर्ती झाल्याचा आनंद, आपण काहीतरी पेरलंय ते उगवल्याचा आनंद। ऐकलंय मी सगळं। त्या रॉकीने तुला खूप मोठी उपमा दिली ना? आता तू संभ्रमात पडलीस की ती स्वीकारायची का नाकारायची? काय म्हणाला रॉकी तुला? देव, देव म्हणाला। काही चुकीचं नाही आहे, त्याच्या दृष्टीनं तो तुला देव म्हणाला। मला एक सांग, आपल्याला देव कशा कशात दिसतो, कोणाकोणात दिसतो? माणसात देव दिसतो। आपल्याला शिकवलंय ना, प्रत्येक माणसात देव शोधावा। त्यांनी तुझ्यातला देव शोधला। आता या प्रकारानंतर असंख्य लोक खूप अपेक्षेनं तुझ्याकडे बघणार आहेत। अशीच तू सगळ्यांना मदत करशील, त्यांच्या पाठीशी उभी राहशील, या आशेनं सगळेजण तुझ्याकडे बघणार आहेत। आता तू त्यांना मदत करताना देव म्हणून नाही करायची, माणूस म्हणून। तू स्वतःला देव समजू नकोस, तू माणूस आहेस आणि माणुसकीच दाखव। माणुसकीच्या नात्यानं सगळ्यांना मदत कर। आता राहिला प्रश्न रॉकीचा। रॉकीला तू देव वाटतेस, पण तू देव नाहीस, हा त्याचा प्रश्न झाला। आपण नाही काय एखाद्या डॉक्टरने बरं केल्यावर म्हणतो की देवासारखे आलात तुम्ही धावून। आपण अनेक लोकांना असं म्हणतो जे आपल्यासाठी मदतीला धावून येतात त्यांना। तसं तू तुला म्हणाला, तू माणुसकी सोडू नकोस, तुझ्यातलं माणूस पण जप। परवा शाळेमध्ये सांगितलंच ना मला, माझं स्वप्न काय की एक चांगला माणूस होऊन जगाला मदत करायची। कळलं? हेच करायचंय सर, मी नाही विसरणार कधी। मला माणूस म्हणूनच जगायचं। सगळ्या मोठ्या माणसांनी तुझ्यासारखा विचार केला तर माणूस म्हणून जगण्याचा जग किती सुंदर होईल ना? रॉकी, सर्वात पहिल्यांदा तुझं अभिनंदन। तू आयएस अधिकारी झालास आणि इतकी खडतर मेहनत करून हे तुझे काय उत्तुंग यश मिळालं ना,
त्यातनं आमच्यासारख्यांना खूप मोठी प्रेरणा मिळाली. हो तुझं अभिनंदन, मनापासून अभिनंदन. थँक्यू. रॉकी, पांडुरंगाच्या कृपेने तू इतकी मेहनत केली, एवढा शिकला, एवढा अधिकारी झाला. अरे वस्तीतल्या पोरांनी तुझ्याकडनं प्रेरणा घेतली पाहिजे. आणखी असे अधिकारी बनले पाहिजेत रे. आम्हाला खूप अभिमान वाटेल आणि वस्तीचं नाव पण उज्ज्वल होईल. अभिनंदन. होय रॉकी भाऊ, अहो तुम्हाला मी सांगते, तुमच्याकडे बघून ना असं वाटतंय की आता म्हणजे आम्हाला ना शिक्षणाचं महत्व कळलंय. होय, तुमच्यासारखं शिकून मी आधी हॉटेल मॅनेजमेंट करणार आहे, आता 5 स्टार हॉटेल काढणार आहे बघा. एक नंबर. या सलाम कबूल करो. अहो काय करताय? हा सलाम तुमच्या मेहनतीला. हं? तुमची मेहनत बघून आमचा पण हौसला एकदम वाढला. ए भाई रॉकी भाई, मानला तुला, मानला तुला. म्हणजे वस्तीतला पोरगा काय झाला ते IAS झाला. म्हणजे काय ना, खरं तर आपलं पण स्वप्न ना पायलट व्हायचंय, पण वस्तीत सांगितलं ना हसतात रे पोरा. पण ना भाई, तू आपला कॉन्फिडन्स वाढवला, आता आपण पायलट होणारच. हा, आणि आयस होणं खायची गोष्ट नाही भावा. म्हणजे आम्हाला इथे आल्यानंतर कळालं की तू काय मेहनत घेतलीस. गॅरेज मध्ये दिवस रात्र अभ्यास करून आयस होणं म्हणजे बाबा सॅल्यूट आहे तुला. म्हणजे तुझ्याकडे बघून ना आता मलाही असं वाटायला लागलं की मी पण जर तुझ्यासारखी मेहनत घेतली, माझ्या भाषेवर काम केलं, माझ्या अभिनयावर काम केलं, तर मला सुपरस्टार होण्यापासून कोणी रोखूच शकत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या सगळ्यात इम्पॉर्टंट रोल कोणाचा माहिती? कोणाचं रे? आपल्या शिवाचा. सवाल सवाल दोनों के लिए तालियां हो जाए भाई. तू नाही ना तर मला वाटत नाही हा आय झाला असता. मला वाटतं असं काय नाहीये यार, त्याची मेहनत आहे ही सगळी, त्याने केलंय सगळं. पण तुझं पाठबळ आहे ना. रॉकी, पुन्हा एकदा अभिनंदन तुझं. खूप अभिमान वाटतो तुझा. आज खूप मजा आली आणि त्याला कारणीभूत तू आहेस. तुझे यश संपादन केलंस ना, त्यामुळे इथून पुढे सगळं व्यवस्थित होणार आहे, सगळं ठीक होणार आहे. फक्त सुखी राहा आणि आनंदी राहा. थँक्यू भाऊ. अरे आशीर्वाद. रॉकी, सगळं झालं की घरी आहे हा. नक्की आहे हा. भाऊ सीताई, मी सगळं आवरून आले, मग चालेल ना घरी? परवानगी विचारतेस? नको ग नको. ये तू आरामात ये. चला आजी येते, वंदना दे येते. खूप छान झालं सगळं. चला. काय ठरतंय? म्हणजे जायचंय का राहायचंय? राहते तर राहा. मला नाही जाते मी. जाते? बाय करत होते. सॉरी, मी अशी बघते. जा. अरे मग जा, झालं. अरे मी नाही बघत. जाते. का बघितलं बघ. मी जाते. बाय. लवकर ये. बाय. बाय. काय पोट भरलंय का तुझं बाय करून? मला खूप भूक लागली. आपण दोघच बाकी आहोत. जेवायचं का? जीव्यात जीव्यात. चल 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 चल.